नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जनावरांच्या गोठ्यातच छपाई आणि गोठ्यातच लपवल्या बनावट नोटा। जयसिंगपूर डीवायएसपींच्या पथकानं केला बनावट नोटा छपाईच्या रॅकेटचा पर्दाफाश। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप शाबित। कसबा सांगावच्या प्रदीप हेगडेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी सुनावली 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा। कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील 26 प्राथमिक शिक्षकांनी सादर केले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र। चौघांचं निलंबन, 22 जणांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस। मुलांच्या आहारातील साखरेच्या प्रमाणावर आता शाळांमधून लक्ष ठेवलं जाणार। CBSEच्या धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्ड संकल्पना राबवण्यात येणार। आणि शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही। पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। इचलकरंजी आणि उदगाव मधील बनावट नोटा छपाई रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकानं पर्दाफाश केलाय। या प्रकरणी उदगाव मधील साहिल रफिक मुल्लानी, दानोळीतील ओंकार बाबूराव तोवर तसंच इचलकरंजीतील रमेश संतराम पाटील या तिघांना अटक करत तब्बल 68,000च्या बनावट नोटा तसंच 19,000 रुपयांचं नोटा छपाईचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। कोल्हापुरातील पोलिसाचा समावेश असलेलं बनावट नोटा छपाईचं रॅकेट मिरजेत उघडकीला आलं होतं। हे प्रकरण ताजं असतानाच आता जयसिंगपूर डीवायएसपींच्या पथकानं बनावट नोटा छपाईचं रॅकेट उघडकीला आणलंय। उदगावमधील साहिल मुल्लानी यांच्या गोठ्यात बनावट नोटा असल्याची माहिती जयसिंगपूर डीवायएसपींच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकानं मुल्लाणीच्या गोठ्यावर छापा टाकून 68,400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। अधिक चौकशीत या नोटा इचलकरंजीतील बर्गे मळ्यातील जनावरांच्या गोठ्यातच या बनावट नोटांची छपाई होत असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून प्रिंटरसह नोटा छपाईचं सुमारे 19,600 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी उदगावमधील साहिल रफिक मुल्लानी, दानोळीतील ओंकार बाबूराव तोवर आणि इचलकरंजीतील रमेश संतराम पाटील या तिघांना अटक केली आहे। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कसबा सांगावीतल्या प्रदीप हेगडे याला आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी 20 वर्षे सक्त मजुरी आणि 1,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं। कागल तालुक्यातील कसबा सांगावात राहणारा प्रदीप हेगडे हा सन 2016 मध्ये एका महाविद्यालयात शिक्षक होता। या महाविद्यालयाच्या इमारतीत असणाऱ्या शाळेतील एका अल्पवयीन मुलीची तो वारंवार छेड काढत होता। याबाबत शाळेतील शिक्षिकेनं मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती। शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरोपी हेगडे याला ताकीद देऊन देखील यानंतर आरोपी हेगडे यांनी कागल ST स्टँड परिसरातून जबरदस्तीनं पीडित मुलीला दुचाकीवरून उजळाईवाडी परिसरात आणत तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता। या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी प्रदीप हेगडे याच्या विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांनी या प्रकरणी तपास करून हेगडे विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या प्रदीप हेगडे याला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकारच्या वतीनं सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं। आरोपी प्रदीप वसंत हेगडे हा 2016 साली ज्या स्कूलमध्ये पीडिता शिकत होती त्याच महाविद्यालयात आरोपी शिकत होता आणि शाळेमध्ये असताना आरोपी हा तिची छेडछाड करणं वगैरे असा प्रकार करत होता।
हे एका शिक्षिकेनं पाहिलं होतं आणि त्याला त्याचवेळी ताकीदही दिली होती आणि मुख्याध्यापकांच्याकडे तक्रारही केली होती. परंतु आरोपी एवढी ताकीद करूनही थांबला नाहीत. पीडित मुलगी ही स्टँडवर बससाठी उभारलेली असताना तिला बळजबरीने धमकावून तिला एका लॉजवरती नेलं आणि जबरदस्तीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. असे त्यानं 2 ते 3 वेळा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. त्याच्यानंतर मुलीच्या आईला हा प्रकार सगळा कळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने कागल पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली. त्याच्यानंतर चार्जशीट फाईल झाली आणि सरकार पक्षातर्फे आम्ही एकूण 10 साक्षीदार तपासले. त्या 10 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मारून मेहरबान तांबेसो यांनी आरोपीस प्रदीप वसंत हेगडे यास 20 वर्ष सक्तमजुरी आणि 1000 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून मनीषा ढेकळे यांनी काम पाहिलं. विद्यार्थ्यांना चारित्र्य आणि सचोटीचे धडे देणारे शिक्षकच बेकायदेशीर काम करत असल्याचं उघडकीला आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील 26 प्राथमिक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचं उघडकीला आलंय. यापैकी 4 निलंबनाची कारवाई करण्यात आली असून 22 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. ज्ञानाचे धडे देणारे आणि विद्यार्थ्यांना नेहमी खरे बोला, गैरवर्तन करू नका अशी शिकवण देणाऱ्या शिक्षकांनीच बदलीसाठी खोटी दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचं उघडकीला आलंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील तब्बल 26 शिक्षकांनी हा कारनामा केलाय. यातील 4 शिक्षकांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलंय, तर उर्वरित 22 शिक्षकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आल्यात. या शिक्षकांवर आता कारवाईची टांगती तलवार असून या शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळं खळबळ उडाली आहे. इतर 22 शिक्षक असे आहेत की ज्यांचे रिपोर्ट आम्हाला मिळाले. त्याच्यामध्ये 3-4 कॅटेगरी आहेत की व्हेरीफाईड अँड फाउंड इनकरेक्ट, म्हणजे इनकरेक्ट त्यांचं UDID कार्ड मिळालेलं आहे. दुसरी एक कॅटेगरी अशी आहे की त्यांनी डिॲक्टिवेट केलेले आहेत UDID कार्ड, किंवा अजून एक कॅटेगरी आहे की UDID कार्ड त्यांनी सरेंडर केलेलं आहे. तिसरी एक कॅटेगरी आहे की UDID कार्ड त्यांचं रेकॉर्ड नॉट फाउंड. असे वेगवेगळे रिपोर्ट आमच्याकडे 22 शिक्षकांचे प्राप्त झालेले आहेत. तर ह्या 22 शिक्षकांच्या बाबतीमध्ये आम्ही आज त्यांना नोटीस देणार आहोत. आज आमची नोटीस गेल्यानंतर नैसर्गिक न्यायतत्वाने त्यांचा खुलासा घेणं आवश्यक असल्यामुळे त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्या खुलाशामध्ये जर काही तथ्य असेल तर तो मान्य अमान्य करणं ह्याच्यावर निर्णय होईल आणि मग पुढील जे काही कायदेशीर कारवाई आहे किंवा प्रशासकीय कारवाई आहे ती आमच्याकडून केली जाणार आहे. बदलीमध्ये दिव्यांग शिक्षक आणि दिव्यांग मुलांचे पालक यांना सवलत दिली जाते. या सवलतीचा फायदा घेण्यासाठीच काही शिक्षकांनी हा उपद्व्याप केलाय. या संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळं 16 जून 2025 रोजी सर्वच दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांकडील दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी सुरू होती. जिल्ह्यातील 356 शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली आहेत. त्यापैकी 26 प्रमाणपत्र बोगस निघाली आहेत. या शिक्षकांवर आता निलंबन, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणं, त्यांच्या गैरकृत्याची ग्रामविकास आणि दिव्यांग कल्याण विभागाला माहिती देणं, तसंच संबंधितांचं UDID कार्ड रद्द करणं यासारख्या कारवाया केल्या जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे नव्यानं लागवड केलेल्या कांद्याचं तसंच गोडाऊनमध्ये ठेवलेला कांदा भिजल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे कोल्हापूर बाजार समितीमधील कांद्याची आवक घटली आहे. कांद्याची आवक कमी झाल्यानं कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकांचं नुकसान झाल्यानं कांद्यांची आवक घटली आहे. आवक घटल्यानं कांद्यांच्या दरात काहीशी वाढ देखील झाली आहे. खरीप आणि साठवलेल्या कांद्याला पावसाचा मोठा फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कांदा पिकावर शेतकरी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असते. कांदा उत्पादन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असते. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होतं. कोल्हापूर बाजार समितीत या जिल्ह्यातूनच कांद्याची आवक होत असते. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून असतं. परंतु हवामानातील अनियमितता, पावसाचा तडाखा, साठवणुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचं पीक नष्ट होताना पाहावं लागलंय. त्यामुळे कांद्याची आवक घटली असल्याची माहिती बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे. सध्या काही प्रमाणात कांद्याचे दर स्थिर असले तरी डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मागील 1.5-2 महिन्यापूर्वी जी अतिवृष्टी झाली विदर्भात,
सोलापूर वगैरे जिल्ह्यात, त्याच्यामुळे नवीन मालाचं भरपूर प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानीमुळं आता नवीन माल तर सध्या बाजारात नाहीच आहे आणि जुने आता जे पण माल आलेला आहे आमचा नगर जिल्ह्यातनं सगळा येतो जुना कांदा. आता जुन्या कांद्याचे सगळे अवका आहेत आणि जवळजवळ नोव्हेंबर एंडपर्यंत जुने नोव्हेंबर एंड ते डिसेंबर मध्यापर्यंत जुन्या कांद्याची आवक राहील आणि त्याच्यानंतर मग परत नवे कांदे पण या महिन्यात 1.5 महिन्यात यायला चालू होतील. तोपर्यंत बाजार एक स्थिर राहतील, पण साधारण डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव जरा वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी कांदा उत्पादक अक्षरशः रडकुंडीला आलेत. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. बाजारात कांद्याला 1,000 रुपये ते 1,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळतोय. तर वखारीत ठेवलेल्या गावरान कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्यानं त्याला कोंब येऊ लागलेत. आजच्या भावात कांदा विकावा तर झालेला खर्चही वसूल होणार नाही आणि वखारीत ठेवला तर कांदा खराब होऊन नुकसान होणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी असा दुहेरी संकटात सापडलाय. शाळांमध्ये त्रिभाषा लागू करण्यासंदर्भात मतं जाणून घेण्यासाठी त्रिभाषा समिती 1 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. या समितीसमोर सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना, नागरिक यांनी उपस्थित राहून आपापली मतं मांडावीत असं आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलंय. हिंदी भाषा सक्तीवरून राज्य सरकारवर काही महिन्यांपूर्वी टीकेची झोड उठली होती. त्यामुळे त्रिभाषा सूत्र असावं की नसावं यावर मतं जाणून घेण्यासाठी शासनानं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती स्थापन केली आहे. ही समिती 1 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 10 वाजता या समितीच्या वतीनं संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील राजकीय पक्ष, शिक्षक संघटना, पालक संघटना, शिवाजी विद्यापीठातील भाषा विभागाचे प्रमुख, महापालिका अधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहून आपली मतं नोंदवावीत असं आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि उपस्थित राहून आपलं मत नोंदवावं. याच्यासाठी त्यांनी काही मतावली, प्रश्नावली तयार केलेल्या आहेत. ह्या प्रश्नावली आणि मतावली मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमधून उपलब्ध आहेत. तुम्हाला जर कोणाला ऑनलाईन उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठीची वेबसाईट पण आहे त्रिभाषा समितीची. त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता किंवा समक्ष जर तुम्ही तिथं संवाद कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहिला तर तुम्हाला त्यासाठीच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जातील. ती प्रत घेऊन देखील तुम्ही तुमचं लेखी मत नोंदवू शकता आणि तुम्हाला काही तोंडी सांगायचं असेल तर तोंडी देखील तुम्ही अध्यक्षांना सांगू शकता. पण शक्यतो आमची विनंती आहे की तुम्ही जर काही लेखी मत नोंदवलं तर ते रेकॉर्डवर येतं आणि ते आपल्याला मेंटेन करणं सोपं जातं. तर शक्यतो जास्तीत जास्त लोकांनी लेखी मत द्यावंच. शिवाय समितीच्या अध्यक्षांशी त्यांनी तोंडी देखील संवाद साधावा यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे. ही समिती प्रत्येक जिल्ह्यातील मतं जाणून घेऊन शासनाला अहवाल सादर करणार आहे. यानंतर शासनाच्या वतीनं त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी 19 ऑक्टोबर रोजी उघडकीला आला होता. सुरुवातीला वृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची चर्चा होती. मात्र या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून या दाम्पत्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील गोलिवणे इथल्या निनो कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई कंक हे नेहमीप्रमाणे दाट जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. रविवारी 19 ऑक्टोबर रोजी या दोघांचे मृतदेह दाट झाडी असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरात आढळून आले होते. सुरुवातीला वयोवृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी सुरुवातीपासूनच बिबट्याचा हल्ला आणि खून अशा दोन्ही शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला होता. दरम्यान या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसून त्यांचा खून झाल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे. आहारातील साखरेबाबत मुलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं सीबीएसईच्या धर्तीवर राज्य शासनानं शाळांमध्ये शुगर बोर्ड संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक त्याचबरोबर महानगरपालिका शाळांमध्ये जनजागृती फलक लावून आणि कार्यशाळा घेऊन मुलांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
लहान मुलांकडून किती प्रमाणात साखरेचं सेवन केलं जातं यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर आहारातील साखर कमी करण्याच्या हेतूनं केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE कडून शुगर बोर्ड लावण्याचे निर्देशही काही महिन्यांपूर्वी देण्यात आलेत. याच धर्तीवर राज्य शासनानंही शासकीय शाळांमध्ये अशा पद्धतीचे शुगर बोर्ड लावण्यात यावेत असे निर्देश दिलेत. अलीकडे प्रौढांमधील टाईप 2चा मधुमेह लहान मुलांमध्ये सुद्धा आढळू लागल्यानं चिंता व्यक्त केली जाते. शाळांच्या आवारामध्ये गोड खाद्यपदार्थ, शीतपेय सर्रास मिळतात. त्याच्या अतिसेवनामुळे मुलांमध्ये मधुमेह, स्थूलपणा असे आजार येऊ लागलेत. या आजारांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचं आढळून आलंय. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सरकारी शाळांमधून याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली आहे. तोडणी कामगाराचा नाहीये, 100% शाळांमध्ये शुगर बोर्ड लावायचा. तर शुगर बोर्ड लावायचं म्हणजे काय की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये साखरेमुळे आपल्याला हेल्थचे इश्यूज किती होतात. तर हे सगळं त्या बोर्डवर त्यांनी लावावं आणि अशा प्रत्येक शाळेमध्ये तो शुगर बोर्ड लावावा असं अपेक्षित आहे. त्या विद्यार्थ्यांना आत्तापासूनच तो एक अवेअरनेस क्रिएट व्हावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे पालकांकडून मुलांच्या आहारातील साखरेच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष होत असेल तर शाळांमधून मुलांना त्याबाबत सजग केलं जाणार आहे. त्यामुळे मुलांना आरोग्यदायी आहार घेत साखरेचं अतिसेवन टाळता येणार आहे. पन्हाळा ते कोल्हापूर दरम्यान एसटी बसच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्यानं प्रवासी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. एसटीच्या कारभाराविरोधात भारतीय दलित महासंघ आणि पन्हाळावासियांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला, पण इथं येणाऱ्या पर्यटकांना अजूनही नगरपालिका चांगल्या सुविधा देत नसल्याचं दिसून येत आहे. पन्हाळगडावरील एसटीच्या सेवेबद्दल प्रवाशांच्या तक्रारी आहेत. कोल्हापूर पन्हाळा मार्गावर मोडकळीला आलेल्या गाड्या देणं, फेऱ्या अनियमित असणं, गाड्यांची चौकशी करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक नियंत्रकांकडून सौजन्याची वागणूक न मिळणं या सगळ्यामुळं या मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. आज भारतीय दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. एसटीचा कारभार सुधारण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याच्या पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी एसटी बस सेवा सुरळीत करावी, चालक वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, तसंच पन्हाळा ते वाघबीळ मार्गावरील जीर्ण झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी वाहतूक नियंत्रक आणि चालक वाहकांना प्रवाशांशी नम्रतेनं वागतील, पन्हाळा मार्गावरील बस फेऱ्या वेळेत सुरू होतील यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येतील असं आश्वासन पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडून दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, शाहरुख पेटकर, दयानंद कांबळे, रमेश कासे, दीपक बानकर, पवन राऊत, रामानंद गोसावी, मारुती माने, दीपक बानकर, पवन कार्तिक, शाहबाज मुजावर, चेतन भोसले, धीरज कुऱ्हाडे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि प्रवासी सहभागी झाले होते. कसबा बावड्यातील भगवा चौक परिसरातल्या रस्त्यांवरील सर्व स्पीड ब्रेकरवर थर्मोप्लास्टिक मार्किंग करण्यासह थर्मोप्लास्टिक रॅम्बलर लावावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील कसबा बावड्याचा परिसर हा उत्तर दिशेहून शहरात येणाऱ्या वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या भागात असलेली लोकवस्ती, महाविद्यालयं आणि शिरोली MIDC यामुळे या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या परिसरातील वाहनांची गती तुलनेनं जास्त असते. सध्या या रस्त्यांवर असलेले अनेक स्पीड ब्रेकर स्पष्टपणे दिसत नाहीत, त्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय. भविष्यात अपघात टाळण्यासाठी वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी भगवा चौक, कसबा बावडा, शिये रोडवरील अष्टविनायक कॉलनी परिसर आणि बावडा भाजी मंडईच्या पूर्व पश्चिम बाजूला असलेल्या रस्त्यांवरील सर्व स्पीड ब्रेकरवर थर्मोप्लास्टिक मार्किंग आणि थर्मोप्लास्टिक रॅम्बलर लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय। यावेळी प्रदीप उल्पे, रोहित पंदारे, स्वप्नील चौगुले, अभिजित परीट, निखिल पवार, विजय जाधव, समीर शेख, सुमित सनगर आदी उपस्थित होते। आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे। आरोग्य आणि अध्यात्माची सांगड घालून आरोग्यमय आणि आनंदी जीवन जगता येतं, असं प्रतिपादन शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केलं। कोल्हापुरातील मानस योग साधना परिवाराच्या वतीनं घेतलेल्या आरोग्य आणि अध्यात्म विकास शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते। मेरठमधील इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम यांच्या सहकार्यानं आणि कोल्हापुरातील मानस योग साधना परिवाराच्या वतीनं कळंब्यातील जय पॅलेस इथं आरोग्य आणि अध्यात्म विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात 200हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता। वयाच्या 25व्या वर्षानंतर शरीराची वाढ थांबते, त्यावेळी आहाराचं प्रमाण कमी करणं गरजेचं असतं। आहार कोणत्या पद्धतीचा घ्यावा, कसा घ्यावा, आहारावर नियंत्रण, योग अभ्यास, ध्यानधारणा, सूक्ष्म व्यायाम आदींबाबत माहिती या शिबिरात देण्यात आली। मुख्य मार्गदर्शक डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्यासह नरहरी शिंपी, कृष्णकांत गिरमे, बाबासाहेब लाड, राजेंद्र गिरमे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केलं। आज या शिबिराच्या सांगता समारंभाला पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे उपस्थित होते। यावेळी बोलताना शिक्षक नेते रसाळे यांनी सध्याच्या धावपळीच्या युगात फास्ट लाईफस्टाईल ऐवजी स्लो लाईफस्टाईल पद्धती स्वीकारली पाहिजे असं सांगितलं। आयुष्य गुंतागुंतीचं नाही तर सहज सोपं साध्या पद्धतीनं जगलं पाहिजे। आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे। आरोग्य आणि अध्यात्माची सांगड घालून आरोग्यमय आणि आनंदी जीवन जगता येतं असंही रसाळे यांनी सांगितलं। यावेळी सुधाकर सावंत, संजय पाटील, उत्तम कुंभार, वसंत अडके, सुनील पाटील, प्रकाश पाटील, संजय कडगावे, राकेश वरक, विमल गवळी, अजित पाटील, अर्चना सुतार, प्रतिमा कडगावे, सुनीता पाटील, वैशाली सावंत यांच्यासह शिक्षक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। महाराष्ट्रात सुरू झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला इचलकरंजीत अल्प प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 297 शिक्षक आणि 34 पदवीधरांनी नोंदणी केली आहे। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी जास्तीत जास्त पदवीधर आणि शिक्षकांनी मतदान नोंदणी करावी असं आवाहन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलंय। महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी सुरू झाली आहे। मात्र गेल्या महिनाभरात इचलकरंजीत पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसतंय। शिक्षक मतदारसंघामध्ये 297 आणि पदवीधरांमध्ये केवळ 34 मतदारांनी नोंदणी केली आहे। यंदा मतदार नोंदणीसाठी 3 उपायुक्त, 2 सहाय्यक उपायुक्तांसह 6 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ऑफलाईन अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करावा लागणार आहे, तर ऑनलाईनसाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघासाठी पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी असं आवाहन केलंय। शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी मतदारसंघामध्ये 6 पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वार्ड वाईज उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे व शहापूर, कबनूर या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। मतदार नोंदणीचे शेवटचे 6 ते 7 दिवस फक्त बाकी आहे, परंतु अद्यापपर्यंत फक्त 297 शिक्षक मतदारांनी आपले मतदार नोंदणीचे फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत व फक्त 34 मतदारसंघातील पदवीधरांनी आपले फॉर्म मतदार नोंदणीसाठी दिलेले आहेत। सदरची संख्या ही अत्यंत कमी आहे। प्रशासकीय पातळीवरून सर्व फॉर्म उपलब्ध आहेत। पदनिर्देशित अधिकारी देखील फॉर्म स्वीकारण्याच्या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी आणून दिलेले नाहीत। तरी मी या ठिकाणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून आवाहन करतो की जे शिक्षक मतदार आहेत त्या एकूण 63 शाळा यांच्यातील मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी भरून द्यावेत व जे पदवीधर इचलकरंजी मतदारसंघामधील जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी आपले फॉर्म नमुन्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे 6 नोव्हेंबरपूर्वी जमा करावीत, जेणेकरून या ठिकाणी आपली मतदार नोंदणी पूर्ण करता येईल व लोकशाही बळकटीकरणासाठी जी निवडणूक या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व म्हणून शिक्षक आणि पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार यातून निवडून जातात,
त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवता येईल. शासकीय यंत्रणेमार्फत मतदार नोंदणीचं काम सुरू असून त्याला विविध राजकीय पक्षांकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही असं चित्र आहे. कोल्हापुरातील शाहूपुरीतील पंचमुखी गणेश सेवाभक्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं पंचमुखी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. आज ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग बावडेकर आणि कल्पना बावडेकर या दाम्पत्याच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. कोल्हापुरातील शाहूपुरीतील 5व्या गल्लीत पंचमुखी गणपतीचं जुनं मंदिर आहे. शहरातील या एकमेव पंचमुखी गणेश मंदिरात दरवर्षी पुष्टीपती विनायक जयंतीला विविध धार्मिक विधी संपन्न होतात. या दिवशी दशभुजा पंचमुखी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पंचमुखी गणेश सेवाभक्त ट्रस्टच्या वतीनं या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. आज ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग बावडेकर आणि त्यांच्या पत्नी कल्पना बावडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील पाटील, उदय कुंभार, ओंकार पाटील, सतीश बावडेकर, शुभम कुंभार, तेजस जाधव, संभाजी आरेकर, अरविंद जाधव यांच्यासह ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि गणेश भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर गारगोटी रोडवरील कळंबा तलावानजीक ओम ॲग्रो सर्व्हिसेस हे VST कंपनीचे अधिकृत डीलर आहेत. या ठिकाणी बुधवारी कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून खरेदीमध्ये 50% शासकीय अनुदानाअंतर्गत 25 शेतकरी बांधवांना पॉवर टिलर आणि रीपरचं वितरण करण्यात आलं. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. VST कंपनीचे पॉवर टिलर गेली 60 वर्ष शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेत. कोल्हापूर गारगोटी रोडवरील कळंबा तलावानजीक ओम ॲग्रो सर्व्हिसेस हे VST कंपनीचे अधिकृत डीलर आहेत. प्रदीप पांडुरंग चौगले हे या फर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम करतायत. ओम ॲग्रो सर्व्हिसेस शेतकऱ्यांना गेल्या 7 वर्षांपासून VST पॉवर टिलर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीचे टिलर, रीपरची विक्री आणि विक्री पश्चात सेवा देत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या 2025-26 या वर्षासाठीच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत VSTच्या 13, 13.5 आणि 16.5 HP पॉवर टिलर आणि रीपर खरेदीवर शेतकऱ्यांना 50% शासकीय अनुदान दिलं जाते. दीपावली फेस्टिवल अंतर्गत बुधवारी या शोरूममध्ये मिसळ पे चर्चा आणि पॉवर टिलर वाटप या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, VSTचे राज्यप्रमुख प्रफुल्ल गेवारे, झोनल हेड राहुल चंडेल, सेवा विभाग प्रमुख कृष्णात गवळी, विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार, ओम ॲग्रोचे प्रदीप चौगले, राज चौगले, PD चौगले यांच्या उपस्थितीत यावेळी कृषी अवजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी वीडरचा डेमो सादर करण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांना यंत्राच्या कार्यपद्धतीबाबतची माहिती देण्यात आली. या उपक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं कृषी अधिकारी आणि VST कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निरसन केलं. या योजनेअंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते 21 शेतकरी बांधवांना टिलर आणि रीपरचं वाटप करण्यात आलं. ओम ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक प्रदीप चौगले यांनी विक्री आणि सेवेबद्दल माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, VSTचे विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणासाठीच्या शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ओम ॲग्रो सर्व्हिसेसला भेट द्यावी असं आवाहन प्रदीप चौगले आणि राज चौगले यांनी केलंय. एका टोळक्यानं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चिखली फाट्याजवळ चाकू सुरा हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दहशतीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर करवीर पोलिसांनी या टोळक्याला ताब्यात घेतलंय. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी या टोळक्याला चिखली फाटा परिसरात फिरवून पोलिसी खाक्या दाखवत त्यांची चांगलीच मस्ती उतरवली. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील एक तरुणी आणि तिचा मित्र रविवारी चिखली फाटा इथल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्या तरुणीच्या ओळखीचे 5 तरुण त्या परिसरात आले आणि त्यांनी तरुणीला आणि तिच्या मित्राला मारहाण केली. या प्रकरणी तरुणीनं करवीर पोलिसात तक्रार दिली. दरम्यान त्या टोळक्यानं हातात चाकू, कोयता आणि सुरा घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला.
याची दखल घेत उत्कर्ष जाधव, अभिषेक पिसाळ, हर्षवर्धन सुतार, अनुराग निर्मळ, प्रथमेश कांबळे या 5 जणांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. दहशत निर्माण केलेल्या परिसरातून त्यांना फिरवलं. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार सरवडेकर, सुजय दावणे, रणजित पाटील, राहुल देसाई, संजय काशीद, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे आणि विजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गांधीनगर बाजारपेठेतील दुकानं फोडलेल्या रेहान शेख या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल संच असा 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. गांधीनगर बाजारपेठेतील रेडीमेड कापड दुकानाचं शटर उचकटून 2.25 लाख रुपयांची रोकड लंपास करत चोरट्यांनी या ठिकाणच्या अन्य 7 दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी किशोर मोटवानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करत या प्रकरणी रेहान शेख याला अटक केली आहे. त्यानं अन्य 4 साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोकड आणि एक मोबाईल असा 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस त्याच्या 4 साथीदारांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं ही कारवाई केली. पन्हाळ तालुक्यातील कोडोली इथल्या साखरवाडी परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यामधील भांडणाचं मोठ्या वादात पर्यावसन झालं. सासूनं चक्क जावयाला आणि त्याच्या घरच्यांना मारण्यासाठी बाहेरून माणसं बोलावल्यामुळं या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोडोलीतील साखरवाडी परिसरात राहणाऱ्या निलेश आणि आकांक्षा गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. आकांक्षाचं माहेर गावातच आहे. गर्भवती असलेली आकांक्षा सध्या माहेरी आहे. बुधवारी रात्री निलेश आणि त्याची सासू सारिका यांच्यात वाद झाला. या वादातून सारिका यांनी कंदलगाव आणि येडे निपाणी या गावातल्या तरुणांना बोलवून घेतलं. त्या तरुणांनी निलेश आणि त्याचा भाऊ महेश यांना मारहाण करत घरातील प्रापंचिक साहित्याचं नुकसान केलंय. मारहाणीत महेशच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मारहाण करून पळ काढणाऱ्या मारेकऱ्यांना स्थानिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांनी त्यांच्याकडील दुचाकी तिथंच टाकून धूम टोकली. कोडोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नाही, परंतु पोलिसांनी घटनास्थळावरील 5 दुचाकी ताब्यात घेतल्यात. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही, ममता कुलकर्णी बरळली. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा. मदत म्हणून अकोल्यातील शेतकऱ्यांना मिळाले 5, 8 आणि 13 रुपये. काँग्रेसचा हल्लाबोल. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द. धर्मादाय आयुक्तांचा निर्णय. पुणे रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला. पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू. मुंबईत मुलांचं अपहरण. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका. अपहरणकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील LIC कॉलनीत घरफोडी झाली आहे. या कॉलनीतल्या सुजाता रासम यांच्या बंद घराच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि DVR असा सुमारे 1.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी रासम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील कावळानाका परिसरातल्या LIC कॉलनीत राहणाऱ्या सुजाता रासम या कुटुंबियांसह 2 दिवसांपूर्वी घरगुती कार्यक्रमासाठी परगावी गेल्या होत्या. या दरम्यान चोरट्यांनी रासम यांच्या बंद घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, इतर दागिने आणि घरात लावलेला DVR असा 1.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. सुजाता रासम या बुधवारी दुपारी परगावाहून घरी परतल्यावर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. या प्रकरणी सुजाता रासम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इचलकरंजीतील पंचगंगा नदी परिसरातून बेपत्ता झालेल्या विनीत विनोद कुमार चौधरी या तरुणाचा मृतदेह 72 तासानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडला. छठ पूजनावेळी हा तरुण बेपत्ता झाला होता. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाट परिसरात शहरातील योगायोग नगरमधील काही नागरिक सोमवारी सकाळी छठ पूजेसाठी आले होते. यावेळी विनीत विनोद कुमार चौधरी हा तरुण बेपत्ता झाला होता. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं 2 दिवस नदीपात्रात शोधमोहीम राबवली. अखेर 72 तासांनंतर आज त्याचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडला. मुलाचा मृतदेह पाहताच आईवडिलांनी नदीघाट परिसरात आक्रोश केला. शिवाजीनगर पोलिसात याची नोंद झाली आहे. इचलकरंजीतील सांगली नाका परिसरातल्या वृंदावन कॉलनीत आज सकाळी गिझरला लावलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यामध्ये अण्णासो आंदरघिसके आणि त्यांची पत्नी मनीषा आंदरघिसके हे दोघे गंभीर जखमी झालेत. दोघांनाही स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. इचलकरंजीतील सांगली नाका परिसरातल्या वृंदावन कॉलनीत अण्णासो आंदरघिसके आणि मनीषा आंदरघिसके हे दाम्पत्य राहतं. आज सकाळी गिझर सुरू करताच त्याला लावलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की घराचे गेट उडून समोरच्या रस्त्यावर पडलं. घराच्या काही भिंतींना मोठे तडे जाऊन भिंतींचा काही भाग सुद्धा पडला. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय. स्फोटामुळे समोरील घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्यात. या स्फोटात आंदरघिसके दाम्पत्य गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गॅस स्फोटाची नागरिकांनी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. यावेळी फायर ब्रिगेडचे जवान तुषार हेगडे यांनी प्रसंगावधान राखून गळती होऊन स्फोट झालेला गॅस सिलेंडर सुखरूपपणे बाहेर काढला. त्याचबरोबर स्वयंपाकघरामधून भरलेली एक रिकामी सिलेंडर टाकी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढली. गावभाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी दाखल होऊन काही नमुने घेतलेत. रात्री झालेल्या गॅस गळतीमुळे स्फोट झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण तसंच महापालिका अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांनी पाहणी केली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. काँग्रेसच्या करवीर तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण पाटील, शिरोळ तालुका अध्यक्षपदी दरगू गावडे, पन्हाळा तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास पाटील तर कागल तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुप आनंदराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा औद्योगिक सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्र प्रदेश असंघटित कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू महाराज छत्रपती आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मान्यतेनं या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या मार्फत नुकत्याच शालेय जुदो स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी धनश्री पाटील हिनं 14 वर्षाखालील मुलींच्या 23 किलो वजन गटात तर 35 किलो वजन गटात श्रेया हवालदार हिनं सुवर्ण पदक पटकावलं. या दोघींचीही सिंधुदुर्ग इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना मुख्याध्यापिका वायलेट बारदेसकर, अध्यक्ष सुभाष चौगुले, चेअरमन अनिल पाटील. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जनावरांच्या गोठ्यातच छपाई आणि गोठ्यातच लपवल्या बनावट नोटा. जयसिंगपूर डीवायएसपींच्या पथकानं केला बनावट नोटा छपाईच्या रॅकेटचा पर्दाफाश. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप शाबित. कसबा सांगावच्या प्रदीप हेगडेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी सुनावली 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील 26 प्राथमिक शिक्षकांनी सादर केले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र. 4 निलंबन. 22 जणांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस.
मुलांच्या आहारातील साखरेच्या प्रमाणावर आता शाळांमधून लक्ष ठेवलं जाणार. CBSEच्या धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्ड संकल्पना राबवण्यात येणार. आणि शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही. पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.